दशक 1 समास 4 सद्गुरु स्तवन श्रीराम। आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काये कळे श्रीराम। मला सद्गुरूंचे स्तवन करावे अशी इच्छा तर आहे, पण ज्यांच्यापर्यंत माया पोहोचू शकत नाही अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार, म्हणून सद्गुरूंचे वर्णन करताच येत नाही असे म्हणावे लागत आहे। न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे श्रीराम। श्रुती ही आत्मविद्येची जननी असून ती सुद्धा नेती नेती मला कळत नाही असे ज्याच्याविषयी म्हणते, त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी समर्थ असेल। मज न कळे हा विचारू, दुर्हुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू, पाववी मज श्रीराम। तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हाला दुरूनच नमस्कार करून प्रार्थना करतो की हे गुरुदेवा मला पैलतीरास न्या। होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम। मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी अयोग्य आशा मी मनाशी बाळगली होती, पण माया आपणास स्पर्शच करू शकत नसल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झाला आहे। म्हणून हे सद्गुरु स्वामी, तुम्ही असाल तसे असा एवढेच मी म्हणतो। मायेच्या बळे करीन स्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान, काय करू श्रीराम। मायेच्या सहाय्याने आपले स्तवन करावे अशी इच्छा माझ्या मनात होती, पण मायाच लाजून बाजून सरल्यावर मी तरी काय करू। नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरूचा श्रीराम। मुख्य परमात्मा इंद्रिय गोचर नसल्याने तो हाती गवसत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो। म्हणून आता त्या मायेचा आधार घेऊनच मी सद्गुरूंचा महिमा वर्णन करीन। आपल्या भावासारिखा मनी, देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी, स्तवू आता श्रीराम। आपल्या मनात जसा भाव असेल त्यास अनुसरूनच ध्यानात मनाने आपल्या इष्टदेवाचे स्मरण करावे लागते। तशी माझ्या मनात जशी सद्गुरूंची मूर्ती स्थिरावली आहे, तशीच ती आठवून त्या श्री सद्गुरूंचे मी स्तवन करीतो। जय जयाजी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परम पुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू श्रीराम। हे सद्गुरु राजा, तुझा जय जयकार असो। तूच सर्व विश्वास व्यापले आहेस, तूच विश्वाचे मूळ कारण आहेस व तूच परमपुरुष आहेस। तसेच मोक्ष देणारा व दिनांचा बंधू तूच आहेस। तुझी येन अभयंकरे, अनावर माया हे वोसरे, जैसे सूर्य प्रकाशे अंधारे, पळो न जाये श्रीराम। जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो, तशी तुझी कृपा झाली की अनावर अशी मायाही ओसरू लागते। आदित्ये अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी जालिया नंतरे, पुन्हा काळोखे श्रीराम। सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला, तरी रात्र झाली की परत काळोखाने ब्रह्मांड भरून जाते। तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव, समूळ ज्ञानाचा ठाव, पुसून टाकी श्रीराम। पण सद्गुरु स्वामीराज तसे नाहीत, ते अज्ञानाचा समूळ नाश करतात व त्यामुळे परत जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडावे लागत नाही। सुवर्णाचे लोहू काही, सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही, पडो चिनेणे सर्वथा श्रीराम। परीस स्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले
की ते परत लोखंड कधीच होत नाही. त्याप्रमाणे गुरूंनी आपल्या दासाचे अज्ञान एकदा समूळ नष्ट केले की तो परत कधीही संशयात पडत नाही. का सरिता गंगेस मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम. किंवा नदी एकदा गंगेस मिळाली की त्या सरशी ती गंगाच बनते. मग कितीही प्रयत्न केले तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकतच नाही. परी ते सरिता मिळणी मागे, वाह्याळ मानिजेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे, स्वामीच होये श्रीराम. एखाद्या ओहोळाला नदीला मिळण्यापूर्वी जग लहान ओढाच म्हणते, पण नदीला मिळाल्यावर तो नदी होतो. तसा सामान्य साधक सद्गुरु कृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्गुरु कृपा झाली की तो तत्काळ गुरुच होतो. परीस आपणा ऐसे करीना, सुवर्णे लोयो पाळलटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा श्रीराम. परीस लोखंडाचे सोने करतो, पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही. म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण जो साधक सद्गुरूचा कृपांकित होतो तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो. शिष्यास गुरुत्व प्राप्त होये, सुवर्णे सुवर्ण करिता न ये, म्हणून उपमा न साहे, सद्गुरूची परिसाची श्रीराम. परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण सद्गुरु कृपेने शिष्यास मात्र गुरुत्वच प्राप्त होते. म्हणून सद्गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्य नाही. उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंतची क्षार, अथवा म्हणो क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती श्रीराम. बरे, त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो तर अत्यंत खारट असतो, म्हणून तीही उपमा योग्य नव्हे. अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पांती क्षीरसागरही नष्ट होतो, म्हणून तीही उपमा देता येत नाही. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा श्रीराम. सद्गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर मेरू पर्वत जड पाषाणाचा व कठोर, आणि सद्गुरु तर दीन शरणागताविषयी अत्यंत कोमल अंतःकरणाचे असतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. उपमे म्हणो गगन, तरी गगना परीसते निर्गुण, या कारणे दृष्टांतहीन, सद्गुरु गगनाचा श्रीराम. बरे, सद्गुरूंना गगनाची उपमा द्यावी तर त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडचे निर्गुण आहे, म्हणून गगनाची उपमा सुद्धा हीन ठरते. धीरपणे उपमू जगती, तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती, हीण वसुंधरा श्रीराम. धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल, म्हणून तिची उपमाही अयोग्य ठरते. आता उपमावा गभस्ती, तरी गभस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरु अमर्याद श्रीराम. सद्गुरु परम प्रकाश रूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहे, पण सद्गुरूंचे सामर्थ्य अमर्याद आहेत. ते नित्य परम प्रकाश रूपच आहेत. म्हणून उपमे उणा दिनकर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर, आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही. सद्गुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणारा असल्याने त्याला सूर्याची उपमा देताच येत नाही. बरे, शेषाची उपमा द्यावी, त्याने स्वतःच पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे, परंतु श्री गुरु शिष्याचा संसार भार दूर करतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. आता उपमा द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही श्रीराम. आता जीवनदायी व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी तर कालांतराने पाणीही आटून जाते, शिवाय ते चंचल असते. पण सद्गुरु स्वरूप निश्चल असून त्याचा नाश कधीच होत नाही.
सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्युपंथ, सद्गुरु कृपा यथार्थ, अमर करी श्रीराम. त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाहीत. पण एकदा सद्गुरूंची कृपा झाली की शिष्य मात्र अमर होतो, म्हणून ही उपमाही देता येत नाही. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पनेतीत विचारू, कल्पवृक्षाचा अंगीकारू, कोण करी श्रीराम. सद्गुरूला कल्पतरूची उपमाही देता येत नाही, कारण तो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेतील पदार्थच देतो. पण सद्गुरू कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात. मग कल्पतरूचा अंगीकार कोण करील बरे? चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी, कामधेनूची दुभणी, निक्कामासी न लागती. सद्गुरूंना चिंतामणीची उपमाही देता येत नाही, कारण ते शिष्याच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाहीत. त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो. मग निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता वा पान्हा यांची आवश्यकताच उरत नाही. म्हणून चिंतामणी वा कामधेनू यांच्याही उपमा सद्गुरूंना देता येत नाही. सद्गुरू म्हणो लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी श्रीराम. सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे तर तेही योग्य नव्हे, कारण लक्ष्मी चंचल असते, नाशिवंत असते. पण सद्गुरूंच्या दारी तर साक्षात मोक्ष लक्ष्मी त्यांच्या कृपा कटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते, म्हणून ही उपमाही देता येत नाही. स्वर्गलोक इंद्र संपती, हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम. स्वर्गलोक, इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात, पण सद्गुरूची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळिक, सर्वदा विनाश एक, सद्गुरु पद श्रीराम. ब्रह्मा, विष्णू, शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात. एक सद्गुरु पदच असे आहे की ते अविनाशी आहे. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चले तेथे श्रीराम. फार काय सांगावे, ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे. फक्त सद्गुरूंचे स्वरूपच शाश्वत अविनाशी आहे, तेव्हा त्याची उठाठेव करण्यातही काही अर्थ नाही. म्हणून सद्गुरु वर्णवेना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुणा, अंतर्निष्ठ जाणती श्रीराम. तेव्हा सद्गुरूंच्या रूपाचे वर्णन करता येण्यासारखे नाही, हेच माझे वर्णन आहे. जे अंतरीच्या खुणा जाणणारे असतात त्यांनाच त्यांचे खरे स्वरूप कळते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चौथा समाप्त.